संवाद साधा. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, पाऊस असताना सुद्धा काल एक मनोविकास प्रकाशनाचा प्रकाशन समारंभ झाला. गणेश देवींनी संपादित केलेलं इंडियन्स या पुस्तकाचं प्रकाशन काल झालं. ते गावात झालं, भांडारकर इन्स्टिट्यूटच्या हॉलमध्ये झालं. आज इंदुताई जोंधळेंच्या पुस्तकाचं प्रकाशन आपण या ठिकाणी करत असताना त्यांनी ज्या व्यक्तींवर लिहिलेलं आहे, म्हणजे गांधी जगलेली माणसं अशी जी त्यांनी निवडलेली आहेत, ती खऱ्या अर्थाने गांधी विचार जगलेली आहेत, गांधी कार्यशैली जगलेली आहेत आणि उभं आयुष्य त्यांनी एका विचाराला, कार्याला, संघटनेला वाहून घेतलेलं आहे. असं हे पुस्तक आहे करत असताना आणि गेले 2-3 दिवस मी ते वाचत असताना काल कुमार केतकर यांच्याशी बोलताना मला ही गांधी जगलेली माणसं जसं मी डोळ्यासमोर आणत होतो, तशी आमच्या डाव्या चळवळीमध्ये जगलेली माणसं ही माझ्या डोळ्यासमोर काल उभी राहत होती. म्हणजे एका बाजूला गांधी जगलेली माणसं ही त्यांच्या ध्येयाने प्रेरित होऊन काम करत होती, दुसऱ्या बाजूला डाव्या चळवळीमध्ये मार्क्सवादी विचार घेऊन काम करणारे असंख्य कार्यकर्ते आम्ही बघितलेले आहेत. म्हणजे मी ज्या भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये काम करत होतो आणि गिरणी कामगार युनियनमध्ये काम करत होतो, आमच्यामध्ये 23 फुल टायमर होते, पूर्णवेळी कार्यकर्ते होते आणि हे सगळे सामान्य घरातले कार्यकर्ते होते. म्हणजे त्यांनी जर ठरवलं असतं तर त्यावेळी ते गिरणीमध्ये कामाला लागू शकत होते, पण गिरणीमध्ये काम न करता संघटनेचं 24 तास संघटनेचं काम करणं आणि इतकं अल्प वेतन आम्हाला त्यावेळी, वेतन म्हणणं नाही, ते मानधनच असं होतं. त्या मानधनावर हे कुटुंब, 23 कुटुंब आमची जी होती, आणि हे कुटुंब असं एक मोठं आमचं गिरणी कामगार युनियनचं होतं की ज्याच्यामध्ये आमचा हरी जाधव नावाचा कार्यकर्ता होता, मधुकर लेलेल नावाचा कार्यकर्ता होता, सय्यद इमाम बंडा खान म्हणून कार्यकर्ता, गंगाधर चिटणीस आमचे पक्षाचे युनियनचे पुढारी होते आणि कॉम्रेड डांगे हे सर्वोच्च नेते आमचे त्या वेळी होते. या सगळ्यांचं आमचं एक कुटुंब म्हणून आम्ही काम करत असताना हा प्रत्येक कार्यकर्ता 24 तास, म्हणजे सकाळी 6ची तो गेट सभा घ्यायचा, दुपारी 3ची गेट सभा घ्यायचा, 3:30ची गेट सभा घ्यायचा, रात्री 12ची गेट सभा घ्यायचा. 74चा संप जेव्हा आम्ही केला ते 1 महिना अगोदर आणि संपानंतरसुद्धा 24 तास आम्ही आमच्या पार्टी ऑफिसमध्येच असायचो. आम्हाला घर नव्हतं, दार नव्हतं. आमचा दहीबत्ते नावाचा कार्यकर्ता इथे बसलेला आहे, त्याने ते सगळं डोळ्यासमोर बघितलेलं आहे. अशी ही कार्यकर्त्यांची, म्हणजे गांधी जगलेली जशी माणसं आहेत तशी डावी चळवळ जगलेली सुद्धा माणसं आहेत. आणि म्हणून डाव्या चळवळीतल्या कोणीतरी मुजुमदार सरांना मी विनंती करतो की तुम्ही ह्या कार्यकर्त्यांवर तुम्ही लिहायला पाहिजे. म्हणजे गोदूताई परुळेकरांचं आपण पुस्तक वाचलेलं आहे आणि आपण खूप भारावून जातो. रोदा देशपांडेंनी डांग्यांवरचं पुस्तक लिहिलेलं आहे, आपण खूप भारावून जातो. ही सगळीच माणसं, म्हणजे एन डी पाटलांना, माझं जिथे आमदार निवासमध्ये पुस्तकाचं दुकान आहे, तर बसमधनं उतरताना एन डी पाटलांना अनेक वेळा मंत्रालयाच्या जवळ बघितलेलं आहे. अहिल्या रंगणेकरांना तर दिसत नसतानासुद्धा ते आमच्या लालबावटवल्याचं दुकान कुठे आहे रे असे शोधत शोधत ते माझ्या दुकानाकडे यायचे. असंख्य कार्यकर्ते जे आहे, ज्यांना अनेक आमच्या जे पूर्णवेळ कार्यकर्ते होते त्यांचं घर बघितलं तर कधीकधी अनेक वेळा त्यांचं एक वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत असायची, एवढी वाईट परिस्थिती होती. म्हणजे आम्ही बोनसच्या प्रश्नावर प्रचंड मोठी आंदोलनं केलेली आहेत. ही आंदोलनं करत असताना आम्हाला मात्र आम्ही पूर्णवेळ कार्यकर्त्याला जे बोनस मिळायचा तो इतका अल्प असायचा. म्हणजे आमचा सदाकदम नावाचा कार्यकर्ता जो होता
मला तर माझे आई वडील होते त्यामुळे मला दोन्ही वेळचं जेवण खाण मिळत होतं. पण आमचा सदाकर कुटुंब चालवणारा होता, तो दिवाळीच्या वेळी एक लवंगीची अशी पेटी घेऊन यायचा, सोडवायचा आणि एक एक लवंगी आपल्या मुलांना पेटवायला द्यायचा, दिवाळी साजरी करायचा. पण कधीही चेहऱ्यावर निराशेचा भाव नाही, कधीही चेहऱ्यावर वैतागलेल्याचा भाव नाही, किंवा त्यांच्या कुटुंबाने तुम्ही कुठलं हे काम करता आणि आम्हाला उपाशी ठेवता असं कुटुंबाचंही कधी हे झालेलं नाही, आक्रस्ताळीपणा झालेला नाही. एक विचार स्वीकारलेला आहे, तो पुरोगामी विचार आहे, कामगारांना प्रश्न सोडवणारा विचार आहे, समाजाला पुढे नेणारा विचार आहे. या एका भावनेने आमचे सगळे कार्यकर्ते काम करायचे. आणि इतकं त्यावेळेचं आमचं दत्तासामांच्या संपानंतर अख्खं गिरणगाव उद्ध्वस्त झाल्यानंतर आमची चळवळच सगळी मोडीत निघाली. आम्ही प्रत्येक गिरणी कामगार आमचा जो होता तो दिने आपापल्या क्षेत्रामध्ये गिरणी कामगार युनियनमध्ये काम करत असल्यामुळे आम्हाला युनियनने लढायला शिकवलं असल्यामुळे आमच्यातल्या एकाही पूर्णवेळ कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली नाही. तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसं मी प्रकाशन व्यवसायामध्ये आलो तर अनेकजण इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करून आजही ते चांगल्या प्रकारे जे काही आता आहेत ते चांगली उपजीविका जगत आहेत. हे पण आजही आर्थिकदृष्ट्या सक्षम ते झालेले असले तरीसुद्धा त्यांनी आपला विचार सोडलेला नाही, आपली कार्यशैली सोडलेली नाही आणि आपलं काम सोडलेलं नाही. हे सांगण्यासारखी गोष्ट आहे. जे गांधी जगत असलेले माणसं आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत तेच काम करत होते, तसे मार्क्स विचार जोपासलेले, कम्युनिस्ट विचार जोपासलेले लोकसुद्धा त्याच पद्धतीने काम करत होते. ही लोकांना मुद्दाम सांगायला पाहिजे की इंदुताईंनी गांधी जगलेली माणसं जशी लिहिली तसे आमच्या चळवळीतले मोठे कार्यकर्ते लेखक प्रमोद मुजुमदार आहे, त्यांनी डावा विचार जगलेली सुद्धा माणसं आपण समाजासमोर आणली पाहिजेत असं मला वाटतं. मित्र, या पुस्तकाने कालच आमचं इंडियन नावाचं पुस्तक प्रकाशित झालं. मनोविकास प्रकाशन ही विचाराला धरूनच प्रकाशन व्यवसाय करतं, प्रकाशन संस्था चालवतं. त्यामुळे 1600 पुस्तकं आम्ही प्रकाशित केलेली असताना या 1600 पुस्तकं गेल्या 40 वर्षामध्ये मनोविकास प्रकाशनाला 40 वर्ष होत आहेत. 40 वर्षामध्ये मनोविकास प्रकाशनाने 1600च्या वर पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत आणि ती सगळी पुस्तकं ही पुरोगामी विचारांची आहेत. म्हणजे आमचा बदलता भारत हे जे पुस्तक आहे त्यामध्ये 60 लेखक 60 विषय घेऊन त्यांनी त्यात मांडणी केलेली आहे. आणि काल जे इंडियन पुस्तक झालेलं आहे त्यामध्ये 100च्याहून अधिक लेखक आहेत, 100च्याहून अधिक विषय आहेत आणि त्या 100च्याहून अधिक लेखकांना त्यांना विषय देऊन त्यांच्याकडनं लिहितं करून, आणि जगभरचे लेखक आहेत, म्हणजे या देशातले आहेत, महाराष्ट्रातले आहेत नाही, जगभरच्या लेखकांना लिहितं करून इंग्रजीचं पुस्तक मराठीत आणण्याचं काम हे मनोविकास प्रकाशनाने केलं. त्याचं काल प्रकाशन झालेलं आहे. ह्याही पुढच्या काळामध्ये ह्याच प्रकारची पुस्तकं आम्ही प्रकाशित करणार आहोत. हे सांगत असताना इथे खूप चांगले वाचक आहेत आणि खूप चांगले लेखक पण आहेत. ह्या सगळ्या लेखकांना विनंती माझी याची आहे की तुम्ही लिखाण करता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, पण प्रकाशक पुस्तक प्रकाशित करतो ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे, विसरू नका. प्रकाशकाला दुय्यम स्थान देण्याचं काम तुम्ही करू नका, कारण सर्व ठिकाणी शासनाचे सगळे पुरस्कार हे लेखकाला असतात, प्रकाशकाला अगदी मोजका पुरस्कार असतो. आणि लेखकाला पुरस्कार मिळाल्यानंतर लेखक आम्हाला फोन करून विचारतो की माझ्या पुस्तकाला पुरस्कार मिळालेला आहे, तुम्ही पार्टी कधी देणार? मग 1 लाखाचा पुरस्कार ते घेणार आणि पार्टी आम्ही देणार. हे जे काही तुमचं चालतं ना ते तुम्ही लेखकांनी प्रकाशकाला मान दिला पाहिजे. तुम्ही ज्यावेळी प्रस्तावना लिहिता त्यामध्ये आमच्याकडे हे इंदुताईंचं पुस्तक काढताना विचारा त्यांना की 4 वेळा त्यांच्या घरी आमच्या गौरी खराडे इथे आलेली आहे, ती जात होते, अमिता नायडू त्यांच्या घरी जात. मग एक पुस्तक तयार करताना
लेखकाने दिलेलं जे लिखाण असतं त्याच्यावर संस्कार करून ते प्रकाशित करताना, ते छापाई करताना, त्याचं बाइंडिंग करताना आणि एवढं केल्यानंतर ते लोकांपर्यंत नेण्याचं काम हे प्रकाशकाला खूप करावं लागतं. इथे आमची राजगुरुनगरची मुलगी आलेली आहे जी पुस्तक विक्रीचं उत्तम काम करते. ते विचारात की पुस्तक विकणं ही सारी गोष्टच नाही राहिलेली आहे. कारण पुस्तक घेणं, वाचणं हे मोबाईलच्या जमान्यामध्ये कमी होत चालेल असं आपण म्हणतो, खरंही आहे. पण जी वाचणाऱ्यांची संख्या आहे तिथपर्यंत नेण्यासाठी आज आमच्याकडे वितरण नाही. महाराष्ट्रामध्ये 20 जिल्ह्यामध्ये मराठी ललित साहित्याचं दुकान नाही. हे मी परत सांगतो. महाराष्ट्रामध्ये फक्त ललित साहित्याची फक्त 40 ते 50च दुकानं आहेत आणि सर्वात जास्त आहेत ती पुण्यात आहेत, मुंबईत आहेत 5 दुकानं, अख्ख्या विदर्भामध्ये 10 जिल्ह्यामध्ये मिळून 6 दुकानं आहेत. ही अवस्था आहे. आणि त्यात हा मराठी प्रकाशक हा पुस्तकं काढतो, लोकांपर्यंत नेतो, विकण्याचा प्रयत्न करतो. अनेक लेखक आमच्याकडे येतात तेव्हा विचारतात की तुमचं वितरण सांगा. त्यावेळी मी सांगतो माझं वितरण सांगतो, पण तुम्हाला दुकानाची नावं कोणती आहेत ती सांगा तुम्ही. तर त्यांना शेजारच्या चाळीतलं पण दुकान माहिती नसतं, कारण गेलेलेच नसतात. आणि त्यांची इच्छा काय असते की आपलं पुस्तक चांद्यापासून बांद्यापर्यंत विकलं जावं. त्यांना अनेक वेळा सांगतो चांद्याला पण दुकान नाही आणि बांद्याला पण दुकान नाही आहे, तेव्हा तुम्ही ती अपेक्षा ठेवू नका. आम्ही तरीही नवीन मुलं ह्या व्यवसायामध्ये आलेली आहेत. ही खूप ऑनलाईनने व्यवसाय करतात, लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात. एखादा मुलगा, एखादी मुलगी ज्यावेळी पुस्तकाचं दुकान काढतं त्यावेळी तिचं आपण खऱ्या मनापासून कौतुक करायला पाहिजे. याचं कारण तो दारूचं दुकान न काढता, इतर दुकान न काढता पुस्तकाचं दुकान काढतो. त्या प्रत्येकाचं कौतुक, त्याचा सन्मान, मान सन्मान हे आपण केलं पाहिजे. साहित्य संमेलन घेताना सुद्धा प्रकाशकाला विचारलं जात नाही, विक्रेत्याला विचारलं जात नाही. ज्यांची हौस आहे ते हौसेने दिल्लीला जातात आणि साहित्य संमेलन साजरा करतायत. पण प्रकाशकाच्या अडचणी काय आहेत, विक्रेत्याच्या अडचणी काय आहेत. आम्हाला आता लेखकाच्या मानधनावर सुद्धा GST द्यावा लागतो आहे. नोटबंदी जी आली, GST आली आणि त्यानंतर करोना आला. याच्यामध्ये अख्खा प्रकाशन व्यवसाय हा खूप गाळ्यात गेल्यासारखा झाला. पण दुसऱ्या बाजूला म्हणजे हे तुम्हालाही मी एकाच वेळी दोन्ही बाजूने बोलतो असं काहीतरी वाटेल, पण वाचकांनी सुद्धा आम्हाला जगवलेलं आहे, तरवलेलं आहे. आणि वाचकाला जो वाचणार आहे, आपल्याकडे वाईट गोष्ट अशी झालेली आहे की जे वाचत नाहीत ना ते गावभर बोंब मारत फिरतात की हल्ली लोक वाचत नाहीत, मुलं वाचत नाहीत, अमुक करत नाहीत, आणि त्यांचा प्रभाव जास्त आहे. आणि जे वाचतात ते आपल्या घरात वाचतात आणि पुस्तकं ठेवतात. ते सांगत नाहीत वाचा म्हणून, वाचायला पाहिजे, हे पुस्तक वाचा, ते पुस्तक वाचा, ह्यासाठी ते प्रयत्न करत नाही. तेव्हा तुम्ही सगळे वाचकात, तेव्हा तुम्ही इथून गेल्यानंतर इंदुताईंचं पुस्तक घ्याच. आम्ही मनोविकास पुस्तकांचं हे लावलेलं आहे, टेबल लावलेलं आहे, पुस्तकं खरेदी करा. पण त्याचबरोबर तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचा तुम्ही प्रचार आणि प्रसार जोरात करा की जेणेकरून जे वाचत नाहीत त्यांना असं वाटेल की अरे ह्यानी वाचल्याने मी वाचत नाही, त्याला गिल्टी येऊ द्या, तो वाचायला लागले. आणि म्हणून आम्हाला तुकाराम शेठ कोठावळे मॅजेस्टिकचे होते, ते नेहमी सांगायचे की तुझा 5,000चा धंदा झाला ना की तू 50,000चा सांग, तुझा 50,000चा धंदा झाला तर तू 5 लाखाचा सांग. म्हणजे जो वाचत नाही ना त्याला वाटेल 5 लाख रुपयाची विक्री झाली आणि आपणच वाचत नाही, बरोबर नाही. तो एखादं पुस्तक बघेल, वाचायला सुरुवात करेल, काहीतरी करेल. ते आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. तेव्हा मी परत एकदा आपल्याला सगळ्यांना, इथे लेखक आहेत, वाचक चांगले आहेत, विक्रेते आहेत, म्हणजे हे एक चांगलं स्नेहमिलन मेळावाच इथे इंदुताईंच्या पुस्तकामुळे झालेला आहे, गोळा झालेला आहे. ह्या सगळ्यांनी मिळून आपण पुस्तकाच्या व्यवसायाला भरभराट कशी होईल या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. जे लेखक लिहितात त्यांनी माझं काम विकण्याचं नाही असं बोलू नका. आता तुमचंही काम तेच आहे, जे आमचं आहे ते तुमचं आहे, तुमचं आहे ते आमचं आहे, असं करून आपण सगळ्यांनी
लोकांमध्ये जाऊन पुस्तकं विकली पाहिजेत, लोकांना विकत घ्यायला भाग पाडलं पाहिजे. हा व्यवसाय टिकायचा असेल, वाढायचा असेल, मराठी भाषा, मराठी संस्कृती वाढवायची असेल तर लेखकांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि लेखकांनी आणि तुम्ही वाचकांनी प्रकाशकाला मान सन्मान दिला पाहिजे. त्याची आठवण लेखकाचं पुस्तक काढताना प्रकाशकाचं नावसुद्धा वाचत चला. मी एक अनुभव असा घेतला की अच्युत गोडबोलेंचं मुसाफिर पुस्तक 65,000 प्रती विकल्या गेल्या. तेव्हा मी अनेकांना विचारतो याचा प्रकाशक कोण? नाही अच्युत गोडबोले. अरे प्रकाशक कोण? अच्युत गोडबोले. अरे ते लेखक झाले ना, प्रकाशक सांगा. ते बघितलेलंच नसतं. कोणी पुस्तक काढलं आहे, त्याचा प्रकाशक कोण आहे, त्याचा इतिहास काय माहितीच नाही, फक्त लेखक माहिती. ते आता बंद करा. प्रकाशकसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. शिवाय ज्या लेखकांना आता मानसन्मान मिळालेला आहे त्यांचं पुस्तक पहिल्यांदा कोणीतरी रिस्क घेऊन काढलेलं आहे हे लक्षात ठेवा. त्यांनी जेव्हा पहिलं पुस्तक काढलं तेव्हा त्याचं 10वं निघालेलं आहे, पण पहिलं काढलं नसतं तर 10वं निघालं नसतं, हे लक्षात ठेवा. आणि दुसरं, लेखकाने स्वतःहून पुस्तक काढण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो महाराष्ट्रभर विकू शकत नाही. नागपूरवरनं पैसे वसूल करू शकत नाही, विदर्भातनं मराठवाड्यातनं पैसे वसूल करत नाही. त्यासाठी जातीचा प्रकाशकच असावा लागतो. त्यामुळे प्रकाशक असल्याशिवाय लेखकाला सद्गती नाही. तेव्हा लेखकांनी हे लक्षात ठेवून ह्यापुढे विक्रेता आणि प्रकाशक हे 2 महत्त्वाचे घटक आहेत, त्यांना मान सन्मान देण्याचा प्रयत्न करा. आपल्या प्रस्तावनेमध्ये आपल्या आजूबाजूला भाषण करताना मी अनेक प्रकाशन समारंभ जे आमचे होतात त्यावेळी बघतो आलेले सगळे वक्ते हे लेखकावर बोलत असतात, त्याच्या पुस्तकावर बोलत असतात आणि जाता जाता ते प्रकाशकाला म्हणतात पण पाटकरांनी चांगलं पुस्तक काढलेलं आहे. अरे एका ओळीत माझी म्हणजे आमचं सगळं करून जातं. म्हणजे अख्खं पुस्तक आम्ही जे छापाई केलेलं आहे, त्याचं बाइंडिंग केलेलं आहे, त्याचं मुखपृष्ठ केलेलं आहे, संपादन केलेलं आहे, ही सगळी गोष्ट 4 ते 5-6 महिने करून आम्ही ते पुस्तक बाजारात आणलेलं असतं. तेव्हा लेखकाचं भरभरून 80% लेखकावर बोलत असाल तर 20% किमान प्रकाशकावर बोला, विक्रेत्यावर बोला. एवढं सांगून मी थांबतो. धन्यवाद. नाही, प्रकाशकाला टाळ्या 100% मिळू देत, कारण खरोखरीच त्यांचं कार्य मोठं आहे. आता पाटकर सरांचं सगळंच बोलणं ऐकताना जे वाटत होतं ते महत्त्वाचं हे होतं की आज आपण जे सगळे पुस्तक वाचणारे वाचक आहोत, खरं आज आपली जबाबदारी आहे की आपण प्रत्येकाने एक दुकान बनावं आणि पुस्तकांची जाहिरात आपण करावी. त्यामुळे चांगली पुस्तकं लोकांपर्यंत जातील, अधिकाधिक लोक ती वाचतील. आजपर्यंत पाटकर सरांचं हे कार्य इतकं सुंदर सुरू आहे आणि त्याच्यासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पण याच वर्षी 2 पुरस्कार त्यांना मिळाले. महाराष्ट्र शासनाचा श्री पु. भागवत जीवनगौरव पुरस्कार त्यांना लाभला आणि मराठवाडा साहित्य परिषदेचा राज देशमुख पुरस्कार त्यांना यावर्षी मिळालेला आहे. याचं देखील तितकंच कौतुक. आपण सगळेच जण उत्सुक असतो पुस्तक ज्यांनी लिहिलं त्या लेखिकेचं मनोगत ऐकायला. इंदुमतीताई जोंधळे यांच्याविषयी वेगळं सांगणं आणि औपचारिकतेत बोलणं हे फार कठीण आहे, कारण ते व्यक्तित्वच इतकं सहज, साधं, सोपं आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात वास करणारं आहे. त्यांची बिनपटाची चौकट ही आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याची चौकट सोनेरी करून गेलेली आहे. त्याची नुकतीच 11वी आवृत्ती निघाली आहे. अर्थातच मनोविकासनं ती काढलेली आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेलं हे पुस्तक म्हणजे बिनपटाची चौकट. त्यांची पुस्तकं अनेक आहेत, पण आत्ताच जी आपल्यासमोर आली त्यामधली अस्वस्थ श्वासांची डायरी असेल, हा कथासंग्रह, त्याचबरोबर पापणीआड पाणी, पिंचार या कादंबऱ्या असतील, निर्मोही ढसे हे व्यक्तिचित्रण असेल, अशी अनेक पुस्तकं सांगता येतील जी आत्ताच त्यांनी आपल्यासाठी आणली. 36 वर्ष शिक्षकी पेशेत त्यांनी काम केलं, पण खरं तर हा सगळा प्रवास एक मातृहृदयाने झाला असंच म्हणायला हवं. आजची आणखीन एक सुंदर गोष्ट अशी की लवटे सर असतील किंवा इंदुताई असतील, ही दोन्हीही व्यक्तित्व अशी आहेत की ज्यांनी स्वतःला घडवलेलं आहे. कुठलाही मागचा आधार नसताना स्वतःला घडवणारी अशी ही 2 व्यक्तित्व आज आपल्यासमोर आहेत.
मी आदरणीय इंदुमतीताई जोंधळे यांना विनंती करते त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. फक्त त्यांना इंदुमतीताई म्हणणं फार कठीण जातं. आमच्यासारख्या अनेक सावित्रीच्या लेकींच्या मायमाऊली आहेत त्या. इंदुमतीताई. सर्वांना नमस्कार. विचारपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजित दळवी, प्रमुख वक्ते प्रमोद मुजुमदार आणि ज्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार आहे ते डॉक्टर सुनील कुमार लवटे, प्रकाशक अरविंदजी पाटकर आणि आपण सगळे चोखंदळ वाचक. बोला. एवढा मोठा आवाज आहे माझा. ठीक आहे, आता बोला. थोडं हे पुस्तक मी का लिहिलं? कोरोनाच्या काळाच्या नंतरच्या दरम्यान, म्हणजे कोरोना संपत आल्यानंतर आमचे सख्खे शेजारी आहेत, प्रकाशक आहेत, प्राध्यापक आहेत इंग्रजीचे, दिलीप चव्हाण आमच्याकडे आहेत. पहिलं पुस्तक निघालं की आम्हालाच ते पहिल्यांदा वाचायला देतात आणि आम्ही खूप गप्पा मारतो. आम्ही म्हणण्यापेक्षा ते बोलत असतात आणि आम्ही दोघं ऐकत असतो. असंच एकदा काय झालं माहिती नाही, ते बोलत असताना मी मध्येच बोलले आणि त्यांना मी सेवाग्राम बापू कुटीतला एक प्रसंग सांगितला, निर्मलाबेन गांधी यांच्याबद्दलचा एक प्रसंग. तो असा सांगितल्यानंतर ती म्हणाली, अरे बाप रे मॅडम, म्हणे हा प्रसंग जो आहे ना, हा खरोखर इतका प्रेरणादायी आहे, इतकं तुम्हाला म्हणजे तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि नव्या पिढीला सुद्धा हे जाणं गरजेचंही आहे. तुम्ही या माणसांच्या सहवासात राहिलात म्हणून तुम्ही गांधी जगलेली माणसं त्यांनी सुचवलं. आणि मग मला असं वाटलं की अरे यांनी एक सांगितलं आहे आपल्याला, आपण खूप माणसांच्या सहवासात राहिलेलो आहेत. गांधीजींच्या एका वाक्यानिशी हजारो भारतीयांनी, नागरिकांनी, स्वातंत्र्य चळवळीतल्या त्या लोकांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी दिलं. त्यांचं जीवनच बदलून गेलं. मग ते मोतीलाल नेहरूंपासून, विनोबांपासून, वल्लभभाई पटेलपासून सगळेजण असतील, परंतु या सर्वांचं आयुष्य बदलणारा हा माणूस कोणत्या ताकदीचा असेल? अशी कोणती मोहिनी होती त्यांच्या ठिकाणी की त्यांनी नुसतं भारत छोडो म्हटल्याबरोबर हजारो भारतीय त्यांच्या पाठीशी उभे राहिले. सर्व स्तरातले होते ते, श्रीमंत होते, गरीब होते, बुद्धिमान होते, सायंटिस्ट होते, सगळे होते. आणि त्याच्यामध्ये स्त्रियासुद्धा होत्या. इतके वर्षानुवर्ष घरामध्ये अडकलेल्या स्त्रियांना उंबरठ्याच्या बाहेर स्वातंत्र्याच्या निमित्तानं बाहेर पडायला वेळ मिळाला किंवा बापूंनी त्यांना बाहेर काढलं, मुक्त श्वास घेतला स्त्रियांनी. अशा या स्त्रिया ज्यांनी नुसता, या सर्व स्त्रिया म्हणा, ही सर्व कार्यकर्ते, मग ते सर्वसेवा संघातले असतील किंवा त्यांच्या भूदान यज्ञातले असतील, या सर्व लोकांनी जो त्याग केलेला आहे स्वातंत्र्यासाठी, घरावर तुळशीपत्र ठेवलेली आहेत, तारुण्यामध्येच शिक्षण सोडून देऊन स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेला आहे, अशा ह्या लोकांचं समर्पण. स्वातंत्र्य मिळालं, स्वराज्य मिळालं, परंतु सुराज्य झालेलं नव्हतं. मला वाटतं अजूनही नाहीच आहे. आता तर फारच वाईट अवस्था आहे. तर हे सुराज्य करण्यासाठी ही तळागाळातली ही सगळी कार्यकर्ती मंडळी कामाला लागलेली होती. समाज बांधणीचं काम केलेलं आहे. माझ्यासारख्या असंख्य मुलींना त्यांनी उभं करण्याचं काम केलं आहे. दलित वस्तीत जाऊन झाडू पोछा लावण्याचं, संडास साफ करायचं, रस्तेच हे सेनापती बापटांपासून, विनोबांपासून किंवा कोकणचे गांधी
पटवर्धन या सगळ्या माणसांनी देशासाठी, आणि हे कुणी आपल्याला शाबासकी द्यावी, कुणी आपलं नाव घ्यावं म्हणून नाही, निर्मोही वृत्तीनं निसंगपणे आणि प्रसिद्धी विन्मुख राहून काम केलेलं आहे. आज आपण बरोबर त्याच्या विरुद्ध आपल्याला समाजात दिसतंय. एवढंसं काम केल्यानंतर एवढे फोटो येतात. ही माणसं, मग मला असं वाटलं नाही, या लोकांना, या पुढच्या पिढीला कळलं पाहिजे की अशीही माणसं समाजामध्ये होती, हाडामासाची माणसं होती. बापूसारखा हा एवढा महात्मा, मोहनदासपासून महात्मा झाला, सोपा नाही हा प्रवास. परंतु त्या महात्म्याला नष्ट करण्याचं काम जेव्हा केलं त्यावेळेला आईन्स्टाईन म्हणाला होता की अरे, या महात्मा गांधीसारखा माणूस या जगामध्ये, हाडामासाचा माणूस या जगामध्ये होता, हे पुढच्या पिढ्यांना खरंच वाटणार नाही. आणि अजूनही बघा किती पुस्तकं लिहिली गेली त्यांच्यावर, किती त्यांच्यावर सिनेमा काढले गेले, तरी बापू संपतच नाही आहेत. किती लोक त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात, ते मरतच नाहीत. काय आहे असं हे? आणि म्हणून त्यांच्या सहवासात राहिलेली, त्यांचे संस्कार घेऊन जे राहिलेली ही जे कार्यकर्ती मंडळी होती, त्यांच्या सहवासात मला राहायला मिळालं, हे माझं भाग्य. कदाचित त्यांच्यामुळंच मी आज इथं उभी आहे. मी एकटी नाही, माझी भावंडंसुद्धा, लवटे सरसुद्धा, ही माणसं होती म्हणून आम्हाला हा मार्ग मिळाला. लवटे सरांचं काम तर आता तुम्ही ऐकालच, ते सांगणारच नाही आहेत, परंतु तुम्ही वाचा, खाली जमीन वर आकाशवाचा, खूप प्रचंड काम आहे या माणसाचं. त्यांच्या शब्दातून ते व्यक्त होणार आहे, तुम्ही ऐकालच ते. परंतु मी एक साधी सामान्य शिक्षिका होते. मी प्रामाणिकपणाने 35-36 वर्षे, 1 वर्ष कोल्हापूर, आम्ही दोघं कलिग होतो आंतरभारती शाळेमध्ये, बरोबर काम केलेलं होतं. आणि नंतर 35 वर्ष मी औरंगाबादच्या सरस्वती भुवनला. परंतु मी कधीही पाट्या टाकल्या नाहीत, पाट्या भरून टाकल्या. सरांच्या शब्दात सांगायचं, जे काम केलं ते प्रामाणिकपणानं. मला वाटतं आपला प्रामाणिकपणा, सच्चपणा आपला, स्वतःशी जर आपण प्रामाणिक राहिलो तर मला वाटतं प्रत्येकानं नक्कीच समाज हे होईल. जाती, तेढ, बीड जे काही चाललं आहे ना, हे सगळं पाहिल्यानंतर ही माणसं खरंच खूप मोठी होती, तुलनाच नाही करता येत. आणि म्हणून मी या ठिकाणी लवटे सरांच्यावर अनेकांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये बाबा बोरकरांची एक कविता आहे. त्या कवितेमध्ये देखणे जे चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलात गंधलेले सुंदराचे सोहळे. हे सरांबद्दल आणि ही सगळी जी माणसं झाली ना, त्या सर्वांना उद्देशून आहे. देखणीची जीवने, देखणीची जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे. या सर्वांचं जीवन पाऱ्यासारखं स्वच्छ होतं. ते चांदणं जे जे अंधारात आहेत, ते चांदणं शीतलतेचं चांदणं, मायेचं, प्रेमाचं चांदणं लवटे सरांनी अनेक विद्यार्थ्यांवर, बालसंकुलांवर, अनेक लोकांवर समाजामध्ये दिलेलं आहे. तसंच ह्या सर्व, मग ते अण्णासाहेब असतील, SM जोशी असतील किंवा विनोबा भावे असतील, ह्या सगळ्यांच्या सहवासात मला राहायला मिळालं, हे माझं भाग्य समजते. आणि हे मी जेव्हा सांगितलं, पाटकर आले होते आमच्याकडे, त्यावेळेला ते म्हणाले, अरे किती छान विषय आहे हा, आजच्या काळात हा फार गरजेचा आहे, आणि म्हणून मी पुस्तक काढतो. आणि याच्यासाठी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे गौरी, अमिता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचं मुखपृष्ठ करणारा जो गिरीश सहस्त्रबुद्धे आहे, स्केचेस काढलेले आहेत अतिशय सुंदर, अतिशय हा आर्टिस्ट इतका संवेदनशील, इतका शांत आणि
माणुसकी असलेला माणूस आहे. त्यांनी हे पुस्तक सगळं देखणं केलं आणि त्याच्यावर त्याला रुपडं चढवण्याचं काम हे अरविंद पाटकरांनी केलं आहे. हे जे देखणेपण आहे त्याचं श्रेय या प्रकाशकांना आहे. तुम्हाला कुणी असं म्हणणारच नाही. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. वाचक इथं आलेले हे आमचे आहेत, माझे आहेत, सरांचे आहेत आणि तुमचे सगळ्यांचेच आहेत. आणि म्हणून तुम्ही वाचा. हे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि मी म्हटलं ना, मी सामान्य शिक्षिका होते. मला वयाच्या 9व्या-10व्या वर्षापासून त्यांच्या सहवासात राहिले, पण तेव्हा कळत नव्हतं. व हूड असतो स्वभाव. वयाच्या 16व्या, 17व्या, 18व्या वर्षापर्यंत आपण आपल्या भलेही आम्ही अनाथाश्रमातून होतो, परंतु तरी आपल्या तंद्रीत असतो. त्या मोठ्या माणसांचं मोठेपण कळत नाही, 60 नंतर कळायला लागलं ते. आणि मग मी ठरवलं त्याच्यातून की आपल्याला जे समजलं, जसं कळले ते त्याप्रमाणे, माझ्या वकुबाप्रमाणे, माझ्या हैसियतीप्रमाणे मी हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात सगळं नाही, येणारच नाही पूर्ण, कारण ही माणसं खूप मोठी होती हो. त्यांच्यातला 1/4 जो भाग आहे तो मी आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपण तो वाचावा सर्वांनी आणि अगोदर प्रकाशकांना त्यांना कळवावा आणि नंतर लेखकाला. या ठिकाणी आपण सगळेजण आलेलो आहात, त्याबद्दल मनापासून मला खूप आनंद. माझे खूप मित्र मैत्रिणी सगळेजण इथं आले. माझा भाऊ आला आहे, भाऊजही आले, सगळे आलेले आहेत. कोण नाही याच्यामधलं, माझं कोण नाही. तुम्ही सगळे माझे आहात, मी तुमची आहे. आणि त्यामुळं मला आज पुस्तकाच्या निमित्ताने तुम्ही सगळेजण भेटता आहात, हा सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि म्हणून मी तुमचं मनापासून स्वागत करते. इथं एका शब्दावर लवटे सर म्हणाले, हो मी येतो. अजितदादाला बरं नसतानासुद्धा ते या कार्यक्रमासाठी आले. प्रमोद मुजुमदार म्हणे, मी काय लेखक आहे का, मी काय मोठा माणूस नाही, येऊ नाहीत. म्हटलं नाही, तरी तुम्हीच येणार आहात. आणि म्हणून मग प्रकाशकांच्या आणि आमच्या दोघांच्या मताने हे पाहुणे ठरलेले आहेत, त्या आलेले आहेत इथं. आणि त्याबद्दल आम्हाला मनापासून आनंद झाला आहे. त्याचं मनःपूर्वक स्वागतही करते आणि काय म्हणू आता, आभारही मानते, कृतज्ञता व्यक्त करते. आपण सर्वजण आलात. थोडक्यात मी माझं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आपण अजून एक सांगायचं राहिलं. या पुस्तकासाठी ज्यांनी मला मदत केलेली आहे, उदाहरणार्थ लीना वेलेला सांगितलं, तुझ्या आजोबांवर मला पाहिजे फोटो. तिनं लगेच फोटो पाठवला. या ठिकाणी किरीटी मोरे बसलेत. म्हटलं तुमच्या बाबाचा फोटो पाहिजे मला, त्यांनी पाठवलं. किती जणांनी मला मदत केली ह्या पुस्तकासाठी. म्हणून सगळ्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. गोष्टी वेल्हाळ असलेल्या आपल्या इंदुताई, आणि खरोखर इंदुताई आज आपल्या सगळ्यांच्या गणगोतामध्ये पुस्तक प्रकाशित होतं आहे, हा खरंच तितका आनंदाचा भाग आहे. आणि तुम्ही त्या सगळ्या थोर विभूतींमध्ये आणि आमच्यामध्ये एक दुवा बनलेला आहात. तर ही एक खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. आपण सगळेजण उत्सुक आहोत त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला अनुभवण्यासाठी. मी विनंती करते, पुस्तकांच्या प्रती मान्यवरांसमोर याव्या आणि पुस्तकाचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या साक्षीनं व्हावं. डॉक्टर सुनील कुमार लवटे असतील, अध्यक्ष प्राध्यापक अजित दळवी, प्रमोद मुजुमदार, लेखिका इंदुमतीताई जोंधळे आणि प्रकाशक अरविंद पाटकर या सर्वांच्या हस्ते आपल्यासमोर पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. जोरदार टाळ्या होऊ देत. आणि हे पुस्तक सगळ्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपल्या सगळ्यांना करायचं आहे. या जबाबदारीचं भान देखील असू दे. 280 रुपये या पुस्तकाचं मूल्य असलं तरी देखील आज ते 200 रुपये किमतीमध्ये आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे त्याचा देखील जरूर आपण लाभ घ्यावा. सगळ्या मान्यवरांचे मनापासून धन्यवाद, आभार. आजचे आपले प्रमुख पाहुणे प्रमोद मुजुमदार,
यांचं देखील मनोगत आपण ऐकणार आहोत. 1976 ते 2001 मुंबई रासायनिक उद्योगात स्थायिक आणि राष्ट्रीय पातळीवरील कामगार आंदोलनात त्यांचा सहभाग होता. रासायनिक उद्योगातील धोकादायक कामाची परिस्थिती आणि कामगार आरोग्य समस्या या विषयावर त्यांचा अभ्यास आहे. आंदोलन आणि लिखाण तसेच डाव्या आणि पुरोगामी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. पर्यावरण संरक्षणाच्या चळवळी असतील, आदिवासी हक्काच्या चळवळी असतील, प्रकल्पग्रस्त धरणग्रस्तांची चळवळ असेल, तर स्त्रियांच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. आजवर त्यांनी अनेक पुस्तकं अनुवादित केलेली आहेत आणि त्यातील सलोख्याचे प्रदेश या प्रदेशाच्या अनुवादासाठी, या पुस्तकाच्या अनुवादासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील प्राप्त आहे. त्यांचं कार्य खरोखरीच खूप मोठं आहे. 2022 राष्ट्रसेवा दलाचे ते विश्वस्त म्हणून देखील कार्यरत आहेत. मी त्यांना विनंती करते त्यांनी 2 शब्द बोलावेत. नमस्कार. विचार मंचावरील ज्येष्ठ मान्यवर आणि आपण सगळे, एका मोठी जबाबदारी दिल्यासारखं मला ज्यावेळेस इंदुजांनी फोन केला की तुम्ही प्रमुख पाहुणे या म्हणून या पुस्तकाच्या प्रकाशनास या, त्यावेळेस दडपण आलं. कारण बाकीचे जे मंचावरची मंडळी आहेत ही सगळी ज्येष्ठ आहेत, पण तरीसुद्धा हा एक माझ्यासाठी आनंदाचा, आपल्या सगळ्यांसाठी हा आनंदाचा भाग आहे, का समारंभ आहे की बिनपटाची चौकट जगलेल्या इंदुताईंनी समाजाची चौकट उभारणाऱ्या लोकांविषयी एक खूप मोठं त्यांचं अनुभवाचं खजिना आपल्यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडला आहे. त्यासाठी सर्वप्रथम मी इंदुताईंचं मनापासून अभिनंदन करतो. मी स्वतः एक अनुवादक असल्यामुळे प्रकाशकांचं किती महत्त्व आहे हे मला माहिती आहे आणि त्यामुळे मी प्रकाशक मनोविकासचे कॉम्रेड पाटकर यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो. अर्थातच मराठीतल्या काही ज्येष्ठ प्रकाशकांपैकी ते आहेत, त्यामुळे त्यांना त्यांचं म्हणणं, त्यांचे अनुभव हे आपल्याबरोबर शेअर करावेसे वाटणं ह्याच्यात हे मला अत्यंत योग्य आणि आवश्यक पण वाटतं. तसेच इथे इतरही प्रकाशक आहेत प्रेक्षकांमध्ये. आणि आजची परिस्थिती अशी आहे की विशेषतः डावे आणि पुरोगामी विचार करणारे गांधीवादी असतील, समाजवादी असतील, ह्या सगळ्यांसाठी असे प्रकाशकसुद्धा खूप मोजके उरलेले आहेत. त्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी मनोविकास असेल, आर्ष प्रकाशनचे असेल किंवा इतर आपल्या पुण्यामध्ये असलेली आणि पुरोगामी साहित्य प्रसिद्ध करणारी ही सगळी प्रकाशनं खूप महत्त्वाची आहेत. ह्या पुस्तकाच्या बाबतीत आपण बोलताना मला असं सांगावंसं वाटतं की मी थोडासा, जो पाटकर सरांनी एक मांडणी केली की गांधीवादी विचार परिवारातले चळवळीतल्या ही स्फटिकासारखी स्वच्छ माणसं ही आज या पुस्तकरूपाने आपल्यापर्यंत आली आहेत. मी त्याच्या पलीकडे आणखीन वेगळ्या पद्धतीने या पुस्तकाकडे बघायचा प्रयत्न करतो आहे आणि ते तुमच्याबरोबर मला शेअर करायचं आहे. मला खात्री आहे की याच्यापैकी बहुतेक सगळ्या लोक हे पुस्तक घेणार आहेत आणि वाचणार आहेत. त्यामुळे पुस्तकात नेमकं काय आहे याच्याविषयीचा जो काय ओझरता संदर्भ येईल तो येईल, पण मला त्याच्या पलीकडे ह्या पुस्तकाचं एक वेगळं महत्त्व जाणवतं. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की इंदुताई आणि महावीर सर यांचा आणि माझा तसा परिचय खूप अलीकडचा आहे, पण त्यांची बिनपटाची चौकट हे पुस्तक जे आहे हे मी खूप पूर्वी वाचलेलं होतं आणि त्यामुळे इंदुताईंचा परिचय माझा खूप जुना आहे असं वाटत होतं मला. आणि ते प्रत्यक्ष ज्यावेळेस मी भेटलो त्यांच्या सगळ्या वागण्यामधनं जो आपलेपणा, जिव्हाळा आणि जी आत्मीयता दिसते ती खरोखरच आईच्या मायेची आठवण करून येणारी असते.
आणि त्यामुळे त्याच्यामध्ये असलेलं सातत्य, बिनपटाच्या चौकटीमधल्या अनुभवामधनं समोर येणारं आपल्याला भिडलेलं जे व्यक्तिमत्व असतं, त्या व्यक्तिमत्वाच्या जी इम्प्रेशन्स तयार झालेत त्याचा एक सलग आपण संदर्भ ह्या पुस्तकामध्ये शोधायचा प्रयत्न करतो आणि तो अतिशय योग्य ठरतो, त्याची खात्री पटते. एका अर्थाने महावीर सर आणि इंदुताई म्हणजे त्यांनी आपल्या पुस्तकाचं नाव गांधी जगलेली माणसं असं दिलेलं आहे. गांधी जगलेली माणसं असं म्हणताना आपण एक व्यापक पटाचा विचार करतो, ज्याचा सगळ्यात मोठी मूलभूत गोष्ट कुठली असेल तर तुमच्या जगण्याच्या जीवननिष्ठा आणि मूल्य ही अतिशय प्रामाणिक असली पाहिजेत आणि ती आयुष्यभर पाळण्याची क्षमता तुम्ही अंगी बाणवली पाहिजे. ते आपोआप येत नाही, ती त्याच्यासाठी सुद्धा कष्ट करायला लागतात. अशा पद्धतीच्या मूल्य घेऊन जगणारी, मग ती प्रत्यक्षात कदाचित पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून या विशिष्ट पद्धतीचं गांधीवादी विचाराशी जोडलेलं काम करतात म्हणूनच ठरतात असं नाही, तर तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य माणसंसुद्धा रोजच्या जीवनामध्ये अनेक तऱ्हेची गांधीवादी मूल्य, जी खरं म्हणजे मानवतावादी मूल्य आहेत, ही आपण अतिशय प्रामाणिकपणे पाळणारी लोक बघतो. आणि त्या अर्थाने गांधी जगलेली माणसं ह्या चौकटीत इंदुताई आणि महावीर सर हे दोघेही त्याच्यात मोडतात असं मला वाटतं. त्यामुळे गांधी जगलेली माणसं ही फक्त ह्या पुस्तकातली नाहीत, तर ती प्रत्यक्षामध्ये आपण अनुभवलेली आहेत. मला असं वाटतं की ह्या सर्वसाधारणपणे ह्या पुस्तकाची जर का वर्गीकरण करायचं म्हटलं तर हे व्यक्तिचित्रण आहे अशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण लोक करतील. पण रूढ अर्थाने व्यक्तिचित्रणामध्ये काय होतं तर माझ्या आयुष्यात भेटलेली फार महान लोक, खूप काहीतरी उत्तुंग कर्तृत्व असलेली माणसं ह्याच्याविषयी किंवा जे दुर्मिळ असतात की जी इतरांना सगळ्यांना भेटलेली नसतात, अशा लोकांचं व्यक्तिचित्रण करण्याकडे साधारणपणे कल असतो. ह्या चौकटीमध्ये हे पुस्तक बसत नाही. ह्या सगळ्या व्यक्तिमत्वांना जोडणारा एक धागा आहे. म्हणजे त्या जरी म्हणत असल्या, पुस्तकाचं शीर्षक जरी असं असलं की ह्या पुस्तकामध्ये आपण गांधी जगलेली माणसं म्हणून बघतो, मी थोडंसं त्याचा आणखीन विस्तार करू इच्छितो या कल्पनेचा की खरं म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये मूल्यात्मक विधायक काम केलेली जी माणसं आहेत, मग जी फक्त गांधीवादी असतील असं नाही. म्हणजे इनफॅक्ट इंदुताईंनी निवडलेल्या ह्या सगळ्या व्यक्तिमत्वांचा एक आपण थोडासा बारकाईने विचार केला तर असं लक्षात येतं की एका पातळीवरती त्यांच्या प्रत्यक्ष वैयक्तिक जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभाव पाडलेली ही व्यक्ती आहेत ह्या सगळ्या. पण त्या ज्याला म्हणू आपण इसेन्शियली फक्त गांधीवादी आहेत असं आहे का? तसंही नाही आहे. त्याच्या पलीकडच्या अगदी मार्क्सवादी परंपरेशी जोडलेल्या नागनाथ अण्णा नायकवडीसुद्धा ह्या पुस्तकामध्ये आपल्याला भेटतात. नागनाथ अण्णा नायकवडी यांनी सुरतेला पत्री सरकारच्या हे करताना भूमिगत राहून सुरतेच्या ब्रिटिशांच्या खजिन्यावरती त्याची लूट करून ती बैलावरती लादून महाराष्ट्रात आणलेली होती. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या चळवळीत सक्रिय असलेले नागनाथ अण्णा हे त्यांच्या आयुष्याच्या दुसऱ्या भागामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही बघाल तर वाळव्यासारख्या ठिकाणी, सांगलीजवळचा वाळवा आहे, या वाळव्यासारख्या ठिकाणी विधायक कामाचं एक प्रचंड मोठं जाळं त्यांनी उभं केलं. मग शाळा असेल, साखर कारखाना असेल आणि त्याला जोडून त्या सगळ्या कामाशी जोडलेलं क्रांतिकारी चळवळ ज्याला आपण समजतो अशा पद्धतीच्या चळवळीची साखळी त्यांनी उभी केली. मग ती धरणग्रस्त प्रकल्पग्रस्तांची चळवळ असेल, शेतकऱ्यांच्या हक्काचे प्रश्न असेल, ज्याला म्हणू आपण शास्त्रीय पद्धतीचे योग्य शेतीसाठीचा आग्रह असेल किंवा शेतमजुरांचे लढे असतील, ह्या सगळ्यामध्ये नागनाथ अण्णांनी उभे केलेल्या विधायक संस्थांनी प्रत्यक्ष कॉन्ट्रीब्युशन दिलं. पण त्याचा कणा स्वातंत्र्योत्तरनंतरच्या काळातल्या क्रांतिसिंह नाना पाटलांचा किंवा
नागनाथअण्णा नायकवडेंच्या कामाचा एक मुख्य आधार विधायक काम होता. आणि ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की विधायक काम करणाऱ्या आणि त्याचबरोबर मूल्य, जीवनमूल्य आणि चळवळीशी असलेली मूल्य हे अतिशय कसोशीने पाळलेली आणि त्याच्यामध्ये कुठलाही बडेजाव न मिरवलेली अशा लोकांची ही व्यक्तिचित्र आहेत. आणि हा त्याच्यामधला एक समान धागा मला जाणवतो. हा पट, जो पट आपल्यासमोर इंदुताई मांडतात, त्याने आणखीन एक खरं म्हणजे त्याच्यामध्ये अंडरलाईन आहे तो करंट, त्याच्याविषयी जास्त आपल्याला चर्चा करायला पाहिजे. तो पण मला तुमच्याबरोबर शेअर करायचा वाटतो. बघा, मी आधी म्हटलं तुम्हाला की ह्या पुस्तकामध्ये गांधीवादी व्यक्ती आहेत, समाजवादी विचारसरणीच्या व्यक्ती आहेत, नागनाथ अण्णांसारखे किंवा गोविंदभाई श्रॉफ यांच्यासारखे ज्याला आपण डावे चळवळीशी जोडलेली माणसं आहेत अशी पण आहेत. एक 1885ला भारतामध्ये काँग्रेसची स्थापना झाली आणि भारतामध्ये आधुनिक विचार, जागतिक पातळीवरच्या आधुनिक विचाराची एक मुहूर्तमेढ रोवली गेली असं मी म्हणतो. याच काँग्रेसमधनं ज्या 1905-06 नंतर गांधींचा त्याच्यावरचा प्रभाव आणि त्याच्यानंतर गांधींनी मांडलेली एक संपूर्णपणे वेगळी समाजरचनेशी जोडलेली अशी मूल्यात्मक आणि रचनात्मक अशा दोन्ही पद्धतीच्या तत्त्वज्ञानात्मक एक मांडणी, त्याच्यानंतर आधुनिक लोकशाहीशी जोडलेली काँग्रेसची स्वतःची विचारधारा, त्यानंतर डावी विचारसरणीची सुरुवातसुद्धा काँग्रेसच्या पोटातनंच झालेली आहे. आणि काँग्रेस अंतर्गतच नेहरूंसारखे विज्ञानवादी आणि व्यापक अर्थाने समाजवादाशी जोडलेले विचार प्रवाहसुद्धा उगम पावले. म्हणजे भारतामधल्या, अर्थातच हे आपण विसरता कामा नये की त्याच काँग्रेसच्या पोटात छुपेपणाने आणि अतिशय मोठी धडपड करत हिंदू महासभेची स्थापनासुद्धा काँग्रेसमध्येच झालेली होती. परंतु एक निश्चित आहे की भारतातल्या आधुनिक विचारसरणी जी आत्तापर्यंत आपल्याला तारलं त्या विचारसरणीने, अशा पद्धतीचा एक आधुनिक विचारसरणीचे मोठे प्रवाह हे 1885 नंतरच्या काळात पुढे आले. इथे जाताना एक नोंद आपण घेऊया की 1915 नंतर संपूर्ण भारताला एका अर्थाने समग्र क्रांतीचं भान देणारी एक आणखीन विचारधारा आपल्याकडे निर्माण झाली. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली दलित हक्कांच्या चळवळीचा, आणि ती माझ्या दृष्टीने ती सगळ्यात क्रांतिकारक परंपरा, चळवळीची परंपरा, विचारांची परंपरा होती. आणि आंबेडकरी विचारसरणीची या उरलेल्या ज्या प्रस्थापित असलेल्या 3 महत्त्वाच्या, ज्यांचा आपण आत्ता विचार करणार आहोत, ह्या विचारप्रवाहांनी त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्या वेळच्या गरजेप्रमाणे स्वीकार केला. परंतु आंबेडकरी चळवळ ही तेव्हापासून आजपर्यंत स्वतःची आयडेंटिटी टिकवून स्वतंत्रपणे उभी असणं हे खरं म्हणजे आपल्या इथल्या सामाजिक, राजकीय, वैचारिक प्रवाहावरचं एक भाष्य आहे. एवढंच आत्ता म्हणू, कारण त्याचा ह्या पुस्तकाशी थेट संबंध नाही. पण उरलेल्या ह्या ज्या 3 विचारसरणींचा आपण विचार करतो, ज्या आत्तापर्यंत म्हणजे इमर्जन्सीनंतर आत्ता अगदी 1985 2000पर्यंत, 2000 सालापर्यंत, अगदी 2002ची गुजरात दंगल होईपर्यंत ह्या विचारसरणींमधले परस्पर वाद ह्याच्याविषयी आपण खूप चर्चा केलेली आहे. म्हणजे समाजवाद्यांचं बरोबर का, मार्क्सिस्ट कम्युनिस्टांचं बरोबर का, गांधीवाद्यांचं बरोबर का, ह्या तात्विक चर्चांमध्ये आपण इथपर्यंत पोचलो की आपण जसे एकमेकांचे शत्रू आहोत. प्रत्यक्षामध्ये व्यवहारातला आपण बघू तर 1920 पासून 1925-28 कम्युनिस्ट पक्षाची स्थापना भारतातली, समाजवादी पक्षाशी संबंधित, समाजवादी विचारसरणीशी जोडलेले तर काँग्रेस अंतर्गत कृतिशील होते आणि गांधीवादी चळवळ त्यावेळेस स्वातंत्र्य चळवळीचा अग्रणी होते. ह्या सगळ्या विचारधारा जितक्या अटीतटीने आपण अलीकडेपर्यंत एकमेकांची वाद घालत होतो, वास्तवामध्ये संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीमध्ये या सगळ्या विचारसरणीच्या लोकांचा, कार्यकर्त्यांचा परस्परांशी खूप सहकार्याचं पण नातं सुद्धा होतं. आणि महत्त्वाचा त्यातला भाग असा होता
की गांधीवादी विचारसरणीने जो विधायक कामाची मांडणी केली, म्हणजे परत परिभाषेमध्ये आपण बघायला नको की हे विधायक काम होतं, हे क्रांतिकारी काम होतं, हे म्हणजे राजकीय काम होतं. मला असं वाटतं या सगळ्या गांधीवादी तत्त्वज्ञानातून उभे राहिलेली जी लोकं होती, कार्यकर्ते होते, त्यांनी असेल, समाजवादी विचारसरणीतनं असतील किंवा अनेक ठिकाणी कम्युनिस्ट चळवळीमधनं सुद्धा जे विधायक काम म्हणून ज्याला राजकीयदृष्ट्या दुय्यम ठरवलं गेलं, हे काम वास्तविक पातळीवरती भांडवलशाहीच्या पोटात पर्यायी समाजरचनेच्या स्वप्न बघणारे प्रयोग होते. आणि हे सगळे प्रयोगसुद्धा हे खऱ्या अर्थाने ह्या नव्या समाजरचनेची स्वप्न पाहणारी लोकं होती. एका अर्थाने तो क्रांतिकारी चळवळीचा व्यापक रेटा होता. आपण तशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं नाही. कदाचित आजच्या परिस्थितीमध्ये ह्याचा नव्याने आपल्याला विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही जर का बघाल तर ह्या सगळ्या विचारसरणी म्हणजे यांनी जी व्यक्तिमत्व निवडलेली आहेत, गांधी जगलेली माणसं ह्या निमित्ताने आपल्यासमोर मांडलेली आहेत, ती तशी खूप मोजकी आहे. 40च लोक आहेत. 38 लोकांविषयी त्यांनी त्यांचं मांडणी केलेली आहे. आणि आणखीन 9 व्यक्ती अशा आहेत ज्या मोठ्या व्यक्ती आहेत, ज्यांच्याविषयी त्यांना दीर्घ लिखाण करायचं आहे, पण ते केलेलं नाही आहे. या मर्यादेमध्ये, या पुस्तकाच्या मर्यादेत ते पूर्ण झालेलं नाही आहे. त्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. या सगळ्या माणसांचं दुसरा जो त्यातला मला जाणवलेला महत्त्वाचा भाग, प्रत्येक माणसाचं कर्तृत्व आपण जर का पाहू, काय होतं की आपल्याला चळवळीतली माणसं, व्यक्ती जी दीर्घकाळ काम करणारी असतात, हे आहेत ना, हे शिक्षण क्षेत्रात काम करतात, हे अमुक आहेत ना, हे आरोग्य क्षेत्रात त्यांचं चांगलं काम आहे, हे अमुक आहेत ना, याने अनाथांसाठी अमुक काम केलेलं आहे, अमुक आहेत ते कुष्ठरोग निवारणाशी संबंधित काही काम करतात. आपण कप्प्याच्या पद्धतीने बघतो. त्या माणसांचं कर्तृत्व त्या क्षेत्रातलं असतंच, सवालच येत नाही. पण महत्त्वाचा भाग असतो की ते फक्त कार्यकर्ते नसतात किंवा ते फक्त नेते नसतात. तुम्ही जेव्हा आजच्या कॉर्पोरेटच्या भाषेत बघता, उदाहरणार्थ इंदुताईंना पितृस्थानी असलेल्या अण्णासाहेब सहस्रबुद्धे विषयी त्यांनी जो लेख लिहिला आहे, याच प्रत्येक लेखामध्ये त्यांचे व्यक्तिगत काही व्यक्तींबरोबर असलेलं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं आणि त्याच्यातनं त्यांना जाणवलं की 1-2 प्रसंग असे असतात की जे तुम्हाला पण हलवून टाकतात, अशाची पण नोंद आहे. पण त्याचबरोबर ह्या प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचा एक धावता आढावा आहे. उदाहरणार्थ अण्णासाहेब सहस्रबुद्धेंविषयी मी म्हणत होतो, त्याने त्या आजारी असताना त्यांच्या उशाशी बसून रात्रभर त्यांचा ताप उतरत नव्हता म्हणून काळजी करून ते बसून राहिले आणि पहाटेच्या अंधारात जाऊन त्यांनी डॉक्टरांना बोलवून आणलं आणि त्यांच्यावरती उपचार केले आणि त्याच्याविषयीची एक अतिशय हृदय अशी आठवण त्यांनी या पुस्तकात, या त्यांच्याविषयीच्या लेखात मांडलेली आहे. पण त्याचबरोबर अण्णासाहेबांच्या कामाविषयीची जी त्यांनी एक प्रचंड मोठी व्यापक त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये खादीच्या तंत्राशी संबंधित, म्हणजे टेक्नॉलॉजीशी संबंधित त्यांनी केलेलं काम असेल, वितरण व्यवस्थेशी संबंधित केलेलं काम असेल, शेतीच्या संदर्भात केलेलं काम असेल, आदिवासी क्षेत्रात संशोधक लॅब निर्माण केली आदिवासींच्या कामासंबंधी, त्या कामासाठी त्याने भारतातले जाणकार इंजिनियर, संशोधक यांना एकत्र आणलं. तुम्ही मला सांगा, इतक्या प्रकारचं व्यापक कर्तृत्व असलेली व्यक्ती आजच्या कॉर्पोरेटच्या क्षेत्रात कुठल्या स्तरावरती आपण बघू शकतो? आपण आपल्यातल्या माणसांच्या, ही जी कोण माणसं याच्यामध्ये आहेत, ह्या माणसांची क्षमता, त्यांची गुणवत्ता, हे आपण फक्त नेते, कार्यकर्ते, जीवनदानी कार्यकर्ते, पूर्णवेळ कार्यकर्ते अशा एका कॅटेगरीत करतो. पण ह्या सगळ्या लोकांचं कर्तृत्व हे एखाद्या मोठ्या उद्योगाची रचना उभी करण्याइतपत किंवा ते किंवा त्यांनी प्रत्यक्षात केलंच. अनेक तऱ्हेच्या संस्था चालवणारे जे लोक आहेत, यांच्या क्षमता आपण जर का बघितल्या तर ते अचंबित करणारे आहेत. दुसरा भाग असा आहे त्याच्यात की हे
एका प्रकारचं आधुनिक व्यवस्थापनाशी संबंधित असलेले प्रयोग, त्यांनी फक्त शेतीचे प्रयोग केलेले नसतात, व्यवस्थापनाशी जोडलेले पण प्रयोग केलेले असतात. हे करत असताना जी मूल्य त्यांनी पाळली, टिकवली, ती खरं म्हणजे एक तर पहिली गोष्ट आपण हे लक्षात घेऊया की आपल्या संविधानामध्ये असलेल्या ज्या मूल्यांचा आपण आज नव्याने शोध घेतो आहे, त्या टिकवण्यासाठी, रुजवण्यासाठी प्रयत्न करतो आहे, ह्या सगळ्या लोकांनी जी माणसं ह्याच्यात उल्लेख केलेली आहे, ज्यांच्याविषयी इंदुताईंनी लिहिलेलं आहे, ती माणसं आणि अशी असंख्य माणसं यांनी ही मूल्य त्यांच्या व्यवहारामधनं, विधायक कामामधनं आणि चळवळीमधनं टिकवली. म्हणून 75 वर्ष भाजपला हालचाल नाही करता आली, हिंदुत्ववाद्यांना हालचाल नाही करता आली. ही आपल्या सगळ्यांची मूलभूत ताकद आहे असं मला वाटतं. वैचारिक मतभेदांच्या पलीकडे ह्या सर्व पद्धतीच्या चळवळींचं वेगळ्याने, नव्याने अशा पद्धतीचं आकलन मांडणं हे आजच्या घडीला तरी आपल्याला आवश्यक आहे. आणि त्याची महत्त्वाची सुरुवात किंवा त्याची महत्त्वाचा मांडणी मला ह्या पुस्तकामध्ये इंदुताईंनी केलेली आहे आणि त्यासाठी आपण त्यांची ऋणी राहायला पाहिजे. दुसरा एक भाग जो आहे की याच्यातल्या अनेक व्यक्तींविषयी, हे उदाहरणार्थ अगदी विनोबा भावेंचं घेऊ, जे पहिलाच प्रकरण आहे, त्याच्यामध्ये त्यांनी इतक्या पद्धतीच्या वेगळ्या त्यांना असलेल्या माहिती याच्यात दिलेली आहे. त्यातल्या काही माहिती सगळ्यांना माहिती असेल बरं का, माझा स्वतःचा अभ्यास नसेल म्हणून मला माहीत नाही असंही मी म्हणायला तयार आहे. पण चंबळच्या खोऱ्यामधल्या डाकूंना शरण आणणं हा माझ्या मते आधुनिक काळातला अहिंसेचा एक अतिशय धाडसी असा प्रयत्न होता. बरं, 1-2 नाही, 40 डाकूंना, दरोडेखोरी करणाऱ्या लोकांना त्यांचं मन वळवून त्यांना गुन्हेगारी आयुष्य सोडायला लावणं हा खूप मोठा भाग आहे. अशा पद्धतीची कामं जी काय केली गेलेली आहेत, मग ती विधायक कामं असतील किंवा अशा पद्धतीची ज्याला म्हणू आपण प्रयोगशील कामं, ह्या सगळ्यातनं ज्या मूल्यांचा आपण आज शोध घेतो किंवा जी आपल्या भारतीय संविधानामध्ये 1950 आपण स्वीकारली, त्याची मुहूर्तमेढ ह्या सगळ्या कामांमधनं होती. एवढंच नाही तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याची जी कंटिन्युटी राहिलं, त्याच्यातनं पुढे गेलेल्या ज्या चळवळी होत्या, त्यातनंसुद्धा ही संविधानिक मूल्य ही टिकवली गेली. हे टिकवणारे फक्त गांधीवादी होते, फक्त समाजवादी होते, फक्त कम्युनिस्ट होते असं नव्हे. मला असं वाटतं सामूहिकरित्या, कारण स्वातंत्र्योत्तर नंतरच्या काळामध्ये शेती असेल, त्याच्यानंतर आरोग्य असेल, त्याच्यानंतर शिक्षण असेल, ह्या सगळ्या किंवा स्त्रियांशी संबंधित चळवळी ज्या झाल्या त्याच्यातनं जी मूल्य आपण चळवळीतनं आणली ती आपल्यानंतर धोरणाचा भाग बनलेली आहे. आणि ह्या सगळ्याचा विचार मला असं वाटतं की ह्या पुस्तकाच्या मुळे आपल्यासमोर नव्याने करण्याची वेळ आपल्याला संधी मिळालेली आहे आणि तशा पद्धतीचा आपण विचार करणं आवश्यक आहे. शेवटी या पुस्तकाच्या बाबतीमध्ये एक नक्की सांगायला पाहिजे की इंदुताईंनी असं ठिकठिकाणी प्रत्येक लेखाच्या बाबतीत म्हटलेलं आहे की ह्या सगळ्यांच्या प्रभावामुळे माझं जीवन समृद्ध झालं, जे खरंच आहे. परंतु एक मला इंदुताई सांगावंसं वाटतं की माझे एक ज्यांच्यामुळे मी चळवळीत आलो असे एक मोठे ज्येष्ठ मित्र होते, त्यांना मी माझं एक पुस्तक द्यायला गेलो आणि त्यांना नमस्कार केला. मी कोणाला फार नमस्कार करत नाही. एकदा मी म्हटलं की तुमच्यामुळे माझ्यावरती हा सगळा प्रभाव झाला. दुसऱ्यांना म्हटलं आणि ते म्हणाले थांबा, जगात तुम्हाला सांगणारे लोक खूप असतात, निवडणारे तुम्ही असतात, त्यामुळे तुमचं कर्तृत्व हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि त्या अर्थाने मी असं म्हणेन की इंदुताईंनी जी माणसं आपल्याला गांधी जगलेली माणसं म्हणून भेटवलीत, त्याच्यातनं आपल्यासमोर नवी आव्हानं, नव्याने आपल्याच एकत्रित प्रवासाचा नवा विचार करण्याची आपल्यावरती जबाबदारी आलेली आहे. आणि इंदुताईंनी ज्या व्यक्तींविषयी त्यांना अजून लिहावंसं वाटतं अशा माणसांविषयी ह्यानंतरही आणखीन लिहावं, यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा देऊया. आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. सर, अतिशय अभ्यासपूर्ण आपल्यासमोर बोलले, मनापासून धन्यवाद सर. आजचं पुस्तक प्रकाशित होताना ज्या परिसस्पर्शाचा त्याला स्पर्श झाला ते म्हणजे डॉक्टर लवटे सर.
हिंदीचे लोकप्रिय प्राध्यापक म्हणून तर त्यांची ओळख आहेच. अनेक वर्ष त्यांनी त्या क्षेत्रात कार्य केलं. त्याचबरोबर समीक्षा आणि वैचारिक वाङ्मयामध्ये त्यांनी भरपूर मोठं योगदान दिलेलं आहे. समग्र वि स खांडेकरांचं वाङ्मय त्यांनी संपादित केलेलं आहे. तसंच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपूर्ण साहित्याचे संपादन 18 खंडांमध्ये त्यांनी केलेलं आहे. ही एक फार मोठी गोष्ट आहे आणि साहित्य संस्कृती मंडळानं ते खंड प्रकाशित केलेले आहेत. महाराष्ट्रातल्या अनाथ बालसंकुलासाठी गेली 50 वर्ष ते कार्य करत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वि स खांडेकर यांचे कोल्हापूर आणि शिरोडा येथे स्मारक, बार्शी येथे कर्मवीर जगदाळे मामा यांचं स्मारक, अंमळनेर येथे साने गुरुजी यांचं, तर नाशिक देवराष्ट्र येथे यशवंतराव चव्हाण यांचं स्मारक उभारणं, त्याची संपूर्ण संकल्पना आणि ते कार्य देखील त्यांनी केलेलं आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. रिमांड होम हे नाव बदलून त्यांनी त्याचं नाव केलं बालसंकुल. याच्याहून तितकीच महत्त्वाची गोष्ट, स्वतःच्या कमाईतली, स्वतःच्या पुंजीतली थोडी नाही तर 1 कोटीची देणगी आजवर त्यांनी विविध समाजसेवी कार्य करणाऱ्या संस्थांना दिलेली आहे. अनेक संस्था त्यांनी घडवल्या. त्याच्या वेगवेगळ्या पदांवरती ते कायमच विराजित होते आणि त्यातून त्यांनी समाजसेवा देखील तितकीच केलेली आहे. साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे. आणि विशेष गोष्ट अशी की आत्ता ते त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आहेत आणि म्हणूनच आज आपण त्यांचा विशेष सत्कार करणार आहोत. ज्येष्ठ लेखक महावीर जोंधळे यांना देखील मी मंचावरती आमंत्रित करते. सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण त्यांना गौरवित करूयात. शाल, भेटवस्तू आणि ग्रंथ देऊन आपण त्यांना सन्मानित करतो आहोत. मोर्चाचं सगळंच ऐकायचं नसतं. आजच्या लेखिका इंदुमतीताई जोंधळे असतील किंवा महावीर जोंधळे असतील, यांनी दोघांनीही बजावलं होतं आमचा सत्कार तुम्ही करायचा नाही, पण ते नकार देऊ शकणार नाहीत. अशा पद्धतीने आम्हाला त्यांचा सत्कार करायचा आहे. तो म्हणजे आमचा मित्र घुले, तर तो इंद्रजित घुले, तो पंढरपूरवरून पांडुरंगाचा तुळशीचा हार घेऊन इथे आलेला आहे आणि तो हार दोघांना घालून त्यांचा सत्कार आम्हाला करायचा आहे. मी आपले प्रकाशक पाटकर काका आणि सर्व मान्यवरांना विनंती करते, आपण दोघांचाही सत्कार करूया. या सत्काराला ते नक्की नकार देणार नाहीत आणि आमची माया समजून घेतील. कदाचित नंतर आम्हाला धमक लाडू मिळतील. माईकचा आवाज कमीच करा ना तिकडनं. हां, कारण खूप मोठा होतो. आला जोरदार टाळ्या वाजवूयात आणि या लेखक दाम्पत्याचं कौतुक पांडुरंगाच्या आशीर्वादाने करूयात. घरात देखील अशीच पकडापकडी सुरू असते विचारांची. खरं तर आओ या ना. भाईंचा 75 परत पुन्हा सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार, धन्यवाद. आणि आदरणीय लवटे सर, मी आपल्याला विनंती करते, आपण 2 शब्द बोला. सर्वांना नमस्कार. मनोविकास प्रकाशन पुणे यांनी अत्यंत कष्टपूर्वक आणि ध्यासपूर्वक जे पुस्तक, हळूहळू आवाज वाढेल असं अरविंद पाटकर यांनी मोठ्या कष्टाने
आणि ध्यासपूर्वक हे पुस्तक प्रकाशित केलं, त्याबद्दल मी लेखकाच्या आधी त्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे लेखक आधी पुस्तक लिहितो आणि मग प्रकाशक प्रकाशित करतात, पण पाटकरांची तळमळ ही अत्यंत रास्त आहे. साहित्य व्यवहारात प्रकाशक नेहमी रकान्यात राहत आलेला आहे आणि त्याची नोंद घेऊनच मी सुरुवातीला इंदुमती जोंधळे यांच्या अगोदर त्यांचा गौरव करतो. ते माझे जुने मित्र पण आहेत. इंदुमती जोंधळे यांनी गांधी जगलेली माणसं नावाचं जे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तक प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष माझे मित्र प्राध्यापक दळवी, आत्ताच ज्यांचा आपण विचार ऐकले ते प्रमोद मुजुमदार, इंदुताई, महावीर आणि तुम्ही सर्वजण गांधींच्याबद्दल तुमच्या मनात असलेली आस्था व्यक्त करण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला आहात. म्हणजे महात्मा गांधींच्यावर पुस्तक प्रकाशित होत असताना तुम्ही इतक्या संख्येनं पावसात भिजत यावं, मला वाटतं यासारखं गांधीजींना दुसरं अभिवादन कोणतं नाही अशी माझी स्वतःची धारणा आहे. हे मला मान्य आहे की इंदुमती आणि महावीर जोंधळे यांच्याबद्दलचे तुमचे ऋणानुबंधही गांधींचे इतकेच घट्ट आहेत. हे जे पुस्तक इंदुमती जोंधळे यांनी लिहिलेलं आहे, मी असं पुस्तक जेव्हा मला पाटकरांनी आणि इंदुताईंनी पाठवलं तेव्हा अनुक्रमणिका बघतानाच माझ्या असं लक्षात आलं की इंदुमती जोंधळे आणि मी आम्ही असा एक समांतर प्रवास बहुधा करत आलेलो आहोत. तो समांतर प्रवास अशा अर्थाने की त्यांनी ज्या ज्या लोकांचा सहवास, गांधीवादी लोकांचा सहवास त्यांना लाभला, म्हणजे दोन प्रकारचे लोक या पुस्तकात आहेत. एक ज्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला असे गांधीवादी, आणि ज्यांच्या गांधीवादामुळे, त्यांच्या गांधी व्यवहारामुळे, गांधीवादी विचारधारेच्या प्रभावामुळे जी माणसं त्यांना महत्त्वाची वाटली अशांच्याबद्दल पण त्यांनी अत्यंत आस्थेनं लिहिलेलं आहे. पण त्यांना ज्या ज्या गांधीवादी लोकांचा सहवास मिळाला त्या त्या सगळ्या लोकांचा सहवास योगायोगाने मला पण मिळालेला आहे. आणि इंदूचं पुस्तक वाचत असताना उगीच मला असं वाटायला लागलं होतं की आपण पण आता गांधी जगणारी माणसं 2 असं आपण लिहावं. पाटकर अस्वस्थ होतील याची मला कल्पना आहे. अच्छा, पण मी तुम्हाला हा गमतीचा भाग सोडून देऊ आपण. पण या पुस्तकामध्ये जी माणसं आहेत की जे गांधी जगले, खरं म्हणजे गांधी जगणं ही काही तशी सोपी गोष्ट नाही. म्हणजे जे जगले त्यांच्यासाठी पण ती सोपी नव्हती, आणि आपण कल्पनेनं विचार केला तरी ती आपल्याला सोपी वाटणं शक्य नाही. कारण गांधी विचार म्हणून, मूल्य म्हणून, ध्येय म्हणून, जीवनशैली म्हणून कितीतरी अंगांनी महात्मा गांधींचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलं अशी जी त्या काळची माणसं होती, त्यांच्या जीवन जगण्याच्या प्रेरणा आणि आपल्या जीवन जगण्याच्या प्रेरणा याच्यामध्ये एक मूलभूत स्वरूपाचा फरक आहे. मी असा विचार करतो की ही गांधीवादी विचारधारेने जगलेली माणसं असं आपल्याला का जगता आलं नाही, तर त्याचं खरं कारण असं आहे की काळाचा मोठा संदर्भ त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आता आपण इथे जे सगळे पृथ्वी तलावर गांधींच्या नंतर जिवंत आहोत या क्षणी, आपल्यापैकी फार कमी लोकांना गांधी पाहायला मिळालेले असतील. सर्वसाधारणपणे आपण
50च्या नंतर, 48 नंतर, 47 नंतर जन्मलेले सर्वसाधारण लोक आहोत. आपल्याला म्हणजे आपलं असं एक भाग्य आहे की आपल्याला गांधी नाही पाहता आले, पण गांधींना ज्यांनी पाहिलं, गांधींच्या बरोबर ज्यांनी काम केलं, अशा लोकांचा सहवास आपल्याला मिळाला. आता यांची पुढची जी पिढी आहे, आपल्या पुढची जी पिढी आहे, म्हणजे मला चैतन्य दिसतो, तर चैतन्याला पुढे मागे गांधीवादाच्या आख्यायिका सांगायला लागतील की असं मी कुणाकडून तरी ऐकलेलं होतं. प्रत्यक्ष गांधींच्या सहवासात वाढलेली माणसं. स्वतः गांधी अत्यंत कर्मठ होते, स्वतः गांधी अत्यंत सनातनी होते, स्वतः गांधी अत्यंत हेकेखोर होते. एवढी सगळे पालुपदं गांधींना लावत असताना पण गांधींच्या मागे हजारो लोक का गेले, असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येईल की गांधींनी जो विचार सांगितला तो विचार भारतीयांना नवा होता आणि भारतीयांच्या जीवनात कायाकल्प आणणारा होता. की तुम्ही जेव्हा जन्मताच गुलाम असता आणि तुम्हाला स्वातंत्र्याचं स्वप्न दाखवलं जातं, तेव्हा ते पहाट स्वप्नच असतं. गुलामाच्या दृष्टीने स्वातंत्र्य हे पहाट स्वप्न असतं. ही सगळी ध्येयवादी मंडळी जी इंदुमती जोंधळे यांनी या पुस्तकात चित्रित केलेली आहेत. म्हणजे पहिले आहेत विनोबा भावे, की जे गांधीजींचे पहिले सत्याग्रही, गांधीजींनी ज्यांना पहिलं सत्याग्रही म्हणून निवडलं. विनोबांना मी अगदी लहानपणी वयाच्या 6व्या वर्षी पंढरपूरला पहिल्यांदा पाहिलेलं आहे. भूदान यज्ञाची यात्रा पंढरपूरला आलेली होती आणि मी ज्या बालकाश्रमात राहत होतो तिथेच नवरंगी बालकाश्रमामध्ये सर्वोदयाचं शिबिर होतं आणि त्या शिबिरासाठी ते आलेले होते. आणि त्यानंतर एकदम 56 नंतर मी 76 साली विनोबांना पाहिलं इमर्जन्सीच्या काळामध्ये. एखाद्या माणसाला पाहणं म्हणजे इंदूंनी विनोबांच्याबद्दल लिहिताना असं सांगितलं आहे की गांधीजींचे ते सच्चे अनुयायी होते आणि गांधीजींचं अनुगमन त्यांनी पूर्णपणे केलेलं होतं. मी एक छोटा प्रसंग सांगतो माझ्या जीवनातला की जो विनोबांचा आणि माझा आहे आणि खरं म्हणजे तुमच्या दृष्टीनं पण फार रेलेव्हन्स असा असलेला आहे की मला गांधीवादी माणसं का मोठी वाटतात. एक प्रसंग आहे छोटा, इमर्जन्सीचं सुतोवाच झालेलं आहे. विनोबा भावेंनी त्याचं अनुशासन पर्व म्हणून समर्थन केलेलं आहे आणि इंदिरा गांधी विधिवत विनोबांचे आशीर्वाद घेण्यासाठी पवनार आश्रमात येत आहेत. आचार्यकुल परिषदेची सुरुवात झालेली होती पवनार आश्रमात आणि मिसेस प्राईम मिनिस्टर पवनारला येतात. येताना हेलिकॉप्टरवर येतात, छान गॉगल लावलेला असतो, छान साडी असते आणि मग आल्यानंतर एका झोपडीत जातात, थोडं ब्युटिफिकेशन करतात, व्हाईट साडी नेसतात आणि विनोबांच्या कुटीमध्ये येतात. त्या काळामध्ये या पुस्तकात असलेलं एक दुसरं चरित्र आहे अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे. त्या काळामध्ये मी अण्णासाहेबांचा स्वीय सचिव होतो. माणसं मोठी कशी असतात मला सांगायचं, मला असं नाही सांगायचं मी या सगळ्या मोठ्या लोकांच्या बरोबर होतो वगैरे. इंदिरा गांधी आशीर्वाद घ्यायला त्या कुटीमध्ये येतात तेव्हा आमच्या अजित दळवींसारखं त्यांना ऐकू येत नव्हतं, विनोबांना ऐकू येत नव्हतं, फार ऐकू येत नव्हतं. विनोबांना पाटीवर लिहून दिलं जायचं आणि विनोबा पाटीवरच उत्तर लिहायचे. त्या प्रसंगाचा मी साक्षीदार आहे
विनोबा आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये काय संवाद होतो हे टिपण्यासाठी आचार्यकुल परिषदेने अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंना आपला प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेलं आहे. मी अण्णासाहेबांचा स्वीय सचिव म्हणून अण्णासाहेब मला घेऊन जातात. मला आणखीन एक गोष्ट सांगायची की त्यावेळी मी टेरिकॉट कपडे वापरत होतो. नंतर काही काळ मी खादी वापरली. आज परत मूळ पदावर आलेलो आहे. मी जात असताना CBIच्या माणसाने मला अडवलं. रोको. अण्णासाहेब म्हणले मेरा स्वीय सचिव आहे. तो म्हणला टेरिकॉट में. अण्णासाहेब म्हणले इंडिया मेड है भाई. आणि त्यांनी आपलं घड्याळ दाखवलं. इसको क्या कहोगे. HMTचं एक ॲटोमॅटिक घड्याळ अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे वापरत होते. काही न बोलता त्यांनी सोडलं. इंदिरा गांधी येऊन बसलेल्या, मी आणि अण्णासाहेब जाऊन बसलो. यांनी पाठीवर लिहिलं बाबा मुझे आशीर्वाद दीजिए. त्यांनी पाठी उलटी केली. विनोबांनी लिहिलं मेरा आशीर्वाद सबको है. इंदिरा गांधींनी आशीर्वाद स्वतःला मागितला आहे, त्यांनी सर्वांना आशीर्वाद दिला आहे. बाहेर मात्र मुलाखतीत असं सांगतात की बाबाने मुझे आशीर्वाद दिला आहे. आता पहा की गांधीवादी माणसं कशी असतात. मेरा आशीर्वाद सबको है असं जेव्हा विनोबा म्हणतात तेव्हा ते त्यांचा सत्सद विवेक वापरतात. त्यांना जयप्रकाश नारायण यांनी चालवलेली समग्र क्रांतीची चळवळ ही तितकीच महत्त्वाची वाटते. पण मला आज हे पटत नाही की त्यांनी सबको आशीर्वाद असा का सांगितला. तर तुमच्या असं लक्षात येईल की काळाची कंपल्शन ही थोरा मोठ्यांना जास्त असतात, सामान्यांना कमी असतात असं माझं स्वतःचं आकलन आहे. ही सगळी माणसं तुम्ही जेव्हा इंदुमती जोंधळे यांच्या पुस्तकातून समजून घ्यायला लागाल, विशेषतः याच्यामध्ये कोल्हापूरचे श्याम पटवर्धन आहेत की ज्यांनी आयुष्यभर सेवादल हा आपला प्राण मानून काम केलं. यामध्ये कितीतरी लोक आहेत. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंचं जर तुम्ही माझी घडण नावाचं पुस्तक वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की हा सतत अपयशामागे धावणारा. मगाशी मुजुमदार असं म्हटले की या लोकांनी एकच एक प्रकारची कामं नाही केली. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व हे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं होतं. यातली जी माणसं आहेत म्हणजे दादासाहेब धर्माधिकारी, ज्यांना दादा धर्माधिकारी आपण म्हणतो, त्यांनी आयुष्यभर प्रबोधनाचं काम केलं. नागनाथ नायकवडींनी आयुष्यभर संघर्षाचं काम केलं. SM जोशींनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये केलेलं काम आणि त्यानंतर सेवादल, साधना, समाजवादी पक्ष यांच्यासाठी केलं किंवा जनता पक्षासाठी केलेलं नेतृत्व तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आप्पासाहेब पटवर्धन ज्यांना कोकणचे गांधी म्हटलं जातं, गोपुरीचा आश्रम तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल. निर्मोही या शीर्षकाने त्यांनी गप्रप्रधानांचं वर्णन इंदुताईंनी केलेलं आहे. ज्यांना तुम्ही पुणेकर आहात सगळे, तुम्हाला तर गप्रप्रधानांचा बऱ्याच जणांना सहवास मिळाला असेल. मला नेहमी असं वाटतं की गप्रप्रधान हे इतके निष्पाप का होते, तर ते मूलतः गांधीवादी होते. गांधींच्या हास्यावर एका विदेशी